आणि आता एक राजकीय महत्त्वाची घडामोड एनसीपी अजित पवार पक्षामध्ये मुंबई अध्यक्षपदावर जिशान सिद्दीकी यांचं नाव चर्चेत आहे। जिशान सिद्दीकी यांचं नाव चर्चेत आल्यानं अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली। जिशान सिद्दीकी यांना नुकतंच विधान परिषदेवर नियुक्त केले, त्यातच पुन्हा मुंबई अध्यक्षपद देण्यात येत असल्यावरून पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान जिशान सिद्दीकी नावाला पार्थ पवार आग्रही असल्याची ही जोरदार चर्चा पार्टीत रंगते आहे। जिशान यांच्या नावाला पक्षांतर्गत मात्र विरोध आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये मुंबई अध्यक्षपदावर जिशान सिद्दीकी यांचं नाव पुढे असल्याचं कळतंय, मात्र त्यांच्या नावावरून पक्षांतर्गत नाराजी असल्याचंही कळतं आहे। तर जिशान सिद्दीकी यांच्या नावासाठी खुद्द पार्थ पवार हे आग्रही असल्याची देखील चर्चा आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय अधिक माहिती? जिशान सिद्दीकी यांना मुंबईच्या एनसीपी अध्यक्षपदावर नियुक्ती करण्याच्या नावाची चर्चा जोरदार सुरू झालेली आहे, पण त्यालाच पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये विरोध सुरू झाल्याचं दिसून येत आहे। विशेषतः नवाब मलिक, सना मलिक आणि इतर काही लोकांचा विरोध असल्याचं समजतं। एकतर समीर भुजबळ यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही संबंधित जागा रिक्त आहे। सिद्धार्थ कांबळे हे इच्छुक आहेत आणि त्यांची नियुक्ती होईल यासाठी सर्वजण प्रयत्न करत होते, पण अशाच दरम्यान जिशान यांचं नाव अचानक समोर आलेलं आहे। काही दिवसांपूर्वी जिशान यांना विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे। अर्थात पार्थ पवार हे परत एकदा जिशान यांना मुंबई अध्यक्ष करतील असं पक्षांतर्गत जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। यामुळेच जिशान यांच्या नावाला पक्षांतर्गत प्रचंड विरोध सुरू झाल्याचं समजतं। विशेषतः नवाब मलिकांचा हा विरोध आहे। आता पुढच्या काही दिवसांमध्ये पार्थ पवारांच्या आग्रहाखातीर जिशान सिद्दीकी यांना पद देतायत का की अन्य नावाचा विचार करतात याकडे आता लक्ष आहे। नक्की, धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।